तर ह्या दोन कलाकारांची मला खरं तर तुमच्याकडून ऐकायचं आहे. भाऊची रास माझ्या मते कुठली आहे? भाऊ रास तुमची धनु आहे तुझी रास? पण धनु मी आज वर्षानुवर्षांचे प्रोग्राम बघतोय, ह्यांना पाहिलं ना की ज्योतिष संपतं आणि अध्यात्म चालू होतं. क्या बात आहे, करेक्ट. या दोन्ही माणसांवर प्रचंड कृपा, डिवाइन पॉवर ज्याला म्हणतो ना, चांगले घर, चांगलं संस्कार, चांगले आई वडील, चांगले गुरु, चांगलं कुलदेवताची कृपा, हे असल्याशिवाय माणसं एवढी वर आलेली नाहीत. त्यामुळे तुम्ही कधी राशीच्या मागे जाऊच नका. तुम्ही आत्ता जे एक एक राशी आम्हाला सांगितल्यात ना, तशा राशी 13वी रास कुठली तरी तुमची आहे. तर तुम्ही अजिबात पत्रिका कोणाला दाखवू नका. भाऊंचं एकच मला वाटतं, बाहेरून जेवढे इनोसंट दाखवतात तेवढे आत गडबड आहे काहीतरी. हे खरंय भाऊ, भाऊ 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 हे खरंय. हे बघ, भविष्यामुळे तुझं भांड फुटलेलं आहे आता. भाऊ हे खरंय. खरं आहे का सांग, खरं आहे का सांग, खरं आहे का सांग. बघ, खोटं बोलायचं तर देव कान कापेल. नाही सर, तुम्ही म्हणाले. पण दिलीपजी, ही चारी माणसं आज आमचे जागतिक विनोदवीर आलेले नाहीत, परदेशी गेलेत, पण चारी माणसं आपल्या झीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. तुम्ही सर म्हणाल की धनु राशीला बायकांचा गराड असतो, जसं यांना आहे ना, म्हणजे यांनाही भाऊलाही असतोच. म्हणून म्हटलं ते आतून काम वेगळं आहे. नाही त्यांनाही खूप असतं. फक्त प्रॉब्लेम म्हणतात सगळ्या बायका जवळ येऊन भाऊ म्हणतात. मग किती प्रॉब्लेम होतो बघा. तो होतो प्रॉब्लेम. आमचा एक विद्यार्थी आहे, त्याचा हाच प्रॉब्लेम आहे, त्याचं लग्न होत नाही. तो SNDT कॉलेजमध्ये होताना सगळ्यांना बहिणजी करायचा. तर आता त्याचं लग्न होत नाही. म्हटलं काय रे, काय होतं? म्हणा पत्र पाठवलेत, काही भगिनींची उत्तरं आलीत. कुशल बद्रिके हे मिथुन राशीची आहेत, हे मला सांगायला आवडेल. नाही म्हणूनच त्यांची लोकप्रियता अफाट आहे. आणि मिथुनवाले खरंच काय वाटेल तो त्यांना प्रश्न विचारा. एका मिथुनवाल्याला विचारलं बाईने, चाफा बोले ना चाफा चाले ना म्हणजे काय रे? डोळ्याचा तर चाफा मेला. एवढे हजर जबाबी माणसं असतात. हॅट्स ऑफ टू यू. सागर तुमची रास? सागर सागर दोन्ही मिथुन आहेत. हो हो. पण सागर, तुम्हाला आणखी मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असा चेहरा अनुसरण करून करून काही प्रकरण पूर्वी केली? नाही म्हणजे प्रकरण म्हणजे ऐका, मी वाईट म्हणत नाही. सागर आहे म्हणजे किनारा आहे. पण वाईट म्हणत नाही मी काय केलं. पण तुम्हाला एक्सेस एवढे मिळतात पटकन. कधी तुम्ही इनोसंट वाटता, कधी इमोशनल वाटता, कधी रोमॅन्टिक वाटता. एवढी कृपा तुमच्यावर आहे. मी या तरुण पिढीला पण एक गोष्ट सांगेन. तुम्ही कुठल्याही माणसाच्या नादी बघा, कुठला तरी ज्योतिषी, कुठला तरी पामी, याच्यापेक्षा आपली कुलदेवता आणि सगळ्यात महत्त्वाची आपली आई आहे. त्या 2 चरणात तुम्ही स्मरण करा. आई काय ताकद असते बघा. आणि तिच्या स्मरणाने अशी काही ताकद येत जाते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. ते मी केल्यानंतर आज हे सगळं यश मिळालं. अशोक खांडे सर यांची एक वेगळी सुद्धा बाजू आहे, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. आम्हाला तर माहितीच आहे की सर उत्तम बिझनेसमन आहेत, तेही आंब्यांचे. मी जरी घाटावरचा असलो तरी माझं जवळजवळ अर्धा आयुष्य कोकणातच गेलेलं आहे. कारण माझा आंब्याशी संबंध आहे. हो. आणि आंबे आणि गाणी याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, गोडी. त्यामुळे मला दोन्ही जमतं. ते आंब्याचा व्यवसाय अतिशय आनंदाने मी करतो. खरं म्हणजे मला आता आज तुम्ही विचारलंच असं सांगतो, आज मी आंब्यातला तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. वा. म्हणजे जो आंबा आहे ना, आंबा वरून तुम्हाला दिसतो, आतून कसा आहे ते आम्ही फक्त डोळ्याने सांगू शकतो. म्हणजे हे जे आहे ना, हे जसं हेरिडेटरी काही गोष्टी येतात. थोडक्यात आंब्यांमधले शरद उपाध्ये तुम्ही आहात. आंब्याचा आम्ही वर्तमान सांगतो, त्याचं भविष्य सांगू शकत नाही. सर भविष्य काय पिकतो हेच भविष्य आहे सर. मला आठवतंय, मी तुम्हाला खांडे सर आंब्यावरून आठवलं. आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है. आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है. कच्चा होता है तो काट लिया जाता है और जब पक जाता है तो उसे चूस लिया जाता है. क्या बात है, क्या बात है. हुशार आहे, जाम हुशार आहे. अशोकजी, आंबा विषय घेऊन एखादा प्रोग्राम केला तुम्ही? 26 जानेवारीला
1994 साली जो फ्लोट असतो, चित्ररथ असतो आपला दिल्लीला, त्याच्यामध्ये मी त्या चित्ररथाला आपल्या प्रथम पारितोषिक मिळालं आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक 1994 साली आंब्यामुळे मिळालं. आंब्याला मिळालं. जो चित्ररथ, त्याचं म्युझिक मी केलं होतं, हे गाणं त्यासाठी केलं होतं. आंब्यावरती कार्यक्रम जो आहे ना, तुम्ही म्हणता ना, अहो हे आंबे सलामत तो कार्यक्रम 50 असं चालू आहे. आता रामदास पाटे सर, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. आम्हाला खरं तर अर्धवट रावांची खूप आठवण येते, पण अर्धवट रावांपेक्षाही वेगळं काहीतरी तुम्ही इजाद केलेलं आहे आणि त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. पहिल्यांदा मी 70 साली मपेट्स बघितल्या. म्हणजे ज्यांनी जिम हेन्सन नावाचा अमेरिकन एक मोठा बाहुलीकार होऊन गेला, ज्यांनी सेसेमे स्ट्रीट आणि कर्मिट आणि हे अतिशय अजरामर पात्र निर्माण केली. स्वतःचा चॅनल आहे अजून देखील त्याचा अमेरिकेत. तर त्या मपेट्स बघितल्यावर मला खूप मी भारावून गेलो. आणि मपेट्स म्हणजे सगळं चेहरा हलतो त्याचा, मग ते फरचं असो किंवा रबराचं असो किंवा फोमचं असो. आणि मग मी दिवस रात्र मपेट्सचा विचार करायला लागलो आणि त्या मपेट्सच्या विचारातून माझा पहिल्यांदी जन्म झाला. एक अजरामर पात्र मी निर्माण केलं. 79च्या आसपास असेल आणि त्याचं नाव मी ठेवलं ससोबा. ससोबा. आणि ससोबा मी तुम्हाला आश्चर्य, पहिल्या प्रयोग मी मुंबईत केल्यानंतर त्याला पहिली जाहिरात मिळाली ससोब्याला माझ्या. लिज्जत पापड. आजही तितकीच प्रसिद्ध आहे, लोकप्रिय प्रसिद्ध आहे. मला लिज्जत पापडच्या ससोबाचा आवाज ऐकायचा. बरं ऐकायचं. लिज्जत पापड. आणि आपला भारतात मला असं वाटतं इतिहास घडवला माझ्या मपेटनी. जे मी दुसरं अजरामर पात्र निर्माण केलं त्याचं नाव आहे तात्या विंचू. तात्या विंचू बद्दल तर खरंच म्हणजे शंकाच नाही सर. सगळा महाराष्ट्र ज्याची म्हणजे बाहुली म्हटले की आवडते, पण एकच असा बाहुला आहे जो घाबरवतो लोकांना. मी आणि माझी पत्नी अपर्णा, आम्ही दोघं मिळून तात्या विंचूच्या हालचाली केलेल्या आहेत. आणि जो तुम्ही तात्या विंचू एक बघता, तसे 10 तात्या विंचू वेगळ्या वेगळ्या शॉट्ससाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वापरले टेक्निक्स. अर्धवटराव आवडाबाई हे माझ्यासाठी बावल्या नाहीत. मी त्यांना बावल्या कधी म्हणत नाहीत. ते आमच्या घरातले आजी आजोबा आहेत. माझं पपेट स्टुडिओ आहे. तिथे 2 ते 2.5 हजार म्हणजे माझी मुलं, अपर्णा आणि माझी मुलं 2-2.5 हजार आहेत. पण मी जिथे दुसरीकडे राहतो त्या घरात त्यांच्यासाठी म्हणजे अर्धवटराव आवडाबाईसाठी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. त्यांचा बेड आहे, त्यांचं कपाट आहे. इतकं माझ्यावर प्रेम आहे. अर्धवटराव मी सादर करतो, पण त्यासाठी कोणीतरी मला तुमच्यापैकी मदत करणार. कोण तुमच्यापैकी मदत करणार? अतिउत्साही कोण प्रेक्षक आहेत का? हॅलो तुम्ही अतिउत्साही सगळ्या ठिकाणी सांगते. तुम्हीच या ना. या तुम्ही या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या इथे. काय घाबरायला झालं तुम्हाला? नाही म्हणजे असं कसं नाही घाबरायचं काही कारण नाहीये. हे बघा काय आहे, अर्धवटराव माझ्या बरोबर नाही आहेत म्हणून मला नाही म्हणजे काय, तुम्ही फक्त अर्धवटराव सारखं करायचंय. म्हणजे मी काय करीन, तुमच्या मानेला असं थोडस दाब देईन. सर थोडं खाली घ्या. थोडं जर इकडं बघा, जरा तेल घे. अरे एका तू स्पार मध्ये गेलायस काय? मालिश करायला बसवलं तुम्हाला? नाही बरं वाटलं. मी दाबलं की एकदा तोंड उघडायचं. गुदगुले होते. अरे तू पण रे. अरे काय करू, गुदगुले होते ना मला.
झालं सर. अरे गुदगुल हा ऐकणार नाही. सर इकडे दाबण्यापेक्षा इकडे दाबायला जाईल ना घंटा. शेवटी इथेच दाबायला लागेल तुला. नाही नाही अहो राबवून घेता मारता. नाही नाही नाही, एक काम करूया आपण एक काम करूया, याला आपण यंत्रच लावूया. अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं. अर्धवटराव अरे अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय? मी मारला तर चालतो, तुम्ही मारू नका, लोक चकलेनी मारतील. हे बघ अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं. काय म्हटलं? आवडी आपली आवडाबाई नाही आली. आपली काय, माझी आहे ती.